बँड्रा विधानसभेचा पुढचा आमदार कोण असा प्रश्न आता जनता विचारू लागलेली आहे। मी सध्या बँड्रा मातोश्री परिसरामध्ये आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली जाणार आहे अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेसचे जिशान सिद्दीकी इथून विद्यमान आमदार आहेत, पण ते राष्ट्रवादीच्या गोटामध्ये जाणार असल्याची पण माहिती आहे। पण ते जर तसं झालं नाही तर मग इथून उमेदवारी कुणाला मिळेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। आपल्यासोबत कुणाल सरमळकर आहे, शिवसेनेचे विभाग प्रमुख आहे आणि तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे आणि मागणी केली की या ठिकाणाहून तुम्हाला उमेदवारी मिळावी। एकीकडे जिशान सिद्दीकी या ठिकाणाहून उमेदवारी मागतायत, दुसरीकडे तुम्ही पण उमेदवारी मागतायत। महायुतीतून दोन्ही उमेदवार लढणार का? मुळात ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। बाळासाहेबांचं राहतं घर या परिसरात आहे। धनुष्यबाण हा चिन्हावरच इथून चांगले चांगले नेते निवडून आले। तर हा बालेकिल्ला असल्यामुळे आम्ही दावा केला आहे की आणि पक्षाचा आमचा कॅडर चांगला आहे, कामं आहेत। या 2 वर्षात शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरीच विकास कामं आम्ही केलीत, लोकांपर्यंत पोहोचलेत, प्रश्न सोडवलेत। म्हणून आम्ही दावा ठोकलाय की हा विधानसभावर धनुष्यबाण निवडून यावा। काल श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा जनसंवाद यात्रा या ठिकाणी काढली आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। जनभावना नेमकी काय होती? ती आमची पक्षाची आढावा बैठक होती। पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांची आढावा बैठक, कसं काम चाललंय, काय चाललंय त्याच्यावर चर्चा झाली, चांगली चर्चा झाली, हेल्दी कन्व्हर्सेशन। पण जर तुम्ही या ठिकाणाहून उमेदवारी मागितली त्यासोबतच जिशान सिद्दीकी पण या ठिकाणाहून दावा करतायत, त्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या दिसते। आम्ही दावा करतोय, जिशान पण दावा करतोय, ते पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय असणार शेवटचा। कोणाला तिकीट द्यावी, कोणाचं किती काम आहे, कोणाचं सर्वेमध्ये काय रिझल्ट आहे, ते वरिष्ठ जे निर्णय घेतील ते मान्य असेल। नक्कीच, पण या जागेवर काँग्रेस पण दावा करते अशी पण माहिती समोर येते। मागच्या वेळी जी काही समीकरणं घडली, तृप्ती सावंत यांनी ज्या पद्धतीनं वेगळा निर्णय घेतला आणि बंडखोरी केली आणि त्याचा कुठेतरी फटका शिवसेनेला बसला आणि मग काँग्रेसचा आमदार आला असं पण बोललं जात आहे। हे सगळं समीकरण यावेळेचं नेमकं कसं असणार आहे? महाविकास आघाडीचा उमेदवार त्यांनी जाहीर केला आहे आणि तो वरुण सरदेसाई इथे कोविडचे पैसे वाटत सुटलाय मागच्या दहीहंडीपासून। तर मला वाटत नाही ते झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस दावा करेल, कारण अधिकृत उमेदवार त्यांनी जाहीर केलेला आहे आणि तो कामं करायला सुरुवात पार्ला सोडून आलाय बांद्राला, तो कामं करतोय, बॅनर वगैरे लागले त्याचे बघा। पण कुणाला जनता कौल देईल असं तुम्हाला वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला की शिवसेनेच्या उमेदवाराला की महायुतीच्या उमेदवाराला? जनताला त्यांचा स्थानिक उमेदवार हवा। जिशान सिद्दीकी असो किंवा वरुण सरदेसाई असो, दोन्ही स्थानिक उमेदवार नाहीये। उद्या निवडून आल्यानंतर त्यांना शोधायचं कुठे? जसं आता झालंय, 5 वर्षानंतर आमदार दिसतोय, तसंच परत रिपीट व्हायला नको। म्हणून जनता स्थानिक उमेदवारालाच निवडून आले, जो त्यांच्या सुखादुःखात उपलब्ध असतो त्यांनाच निवडून आले। नक्कीच, एक शेवटचा प्रश्न आहे, जर समजा पक्षाने तुमचा विचार केला नाही तर तुमची भूमिका काय असणार? ते सीएम साहेबांची, वरिष्ठांची बसून चर्चा करू, आता काय असं काय नाही। नक्कीच, पण वेगळा काही निर्णय तुम्ही घेणार, अपक्ष लढवणार? असं काय नाही। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय की बँड्रा विधानसभेमध्ये आता कुणाचा झेंडा चालणार आहे, कोण विजयी होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार। कॅमेरा पर्सन नरसिंगचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।